थोडीफार थंडी आहे आणि आजचा सकाळचा नाश्ता आहे ठेपळा आणि पोहेसुद्धा आहेत. पण मी ठेपळा घेतला आहे, मला पोहे नाही आवडत जास्त. आणि फायनली आत्ता आमची टूर सुरुवात झालेली आहे. आम्ही पहिल्यांदा जातो आहे सोमनाथ मंदिराला आणि आमचा म्हणजे गिरनार यात्रेचा हा पहिला दिवस आहे बघायला गेलं तर. आणि आमची आत्ता गाडीसुद्धा आलेली आहे, AC आहे आणि मला सुद्धा माहिती नव्हतं की AC आहे. आणि ही जिद्दीची खासियत आहे मित्रांनो, सरप्राईज देणं हे जिद्दीला खूप चांगलं जमतं. आणि ACची गाडी आहे आणि आम्ही आत्ता निघणार आहोत सोमनाथ मंदिराला. त्याला 2.5 तासाचं ट्रॅव्हल आहे आणि तिथे गेल्यानंतर त्याला तिथे आय थिंक मोबाईल अलाउड नाही आहेत ना, मोबाईल अलाउड नाही आहेत आणि चामड्याचे कोणत्याही वस्तू अलाउड नाही आहे तिथे. तर आम्ही ती खबरदारी घेणार आहोत आणि जिद्दीने आम्हाला आधीच सांगून ठेवलं आहे की ह्या गोष्टी नाही अलाउड आहे तिथे. तरी पण मी जास्तीत जास्त तिकडचं वातावरण तिथल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी ट्राय करेन तुमच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट पोहोचवण्याचा. तुम्ही बघू शकता यार, खूप भारी वाटतंय ट्रॅव्हल करताना. आणि आत्ता आतमध्ये जातो. एक सेकंड बघू शकतो तुम्ही सगळेजण बसलेत. हाय, कसं वाटतं, मजा करताय ना? तर काय वाटतंय, पहिल्या यात्रेचा पहिला दिवस आणि सोमनाथ मंदिराला जातोय आपण. एनर्जी आहे की नाही? नाही वाटत आहे कोणाच्यात. चला, माझी सीट आहे की नाही? हा आहे, माझ्यासाठी आहे. सो काका पुढे आम्ही आता सर्वांसोबत आहोत आणि ट्रॅव्हलला सुरुवात होते. जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह, मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आँख मूंद के चला. आणि फायनली आम्ही आता सोमनाथ मंदिराच्या इथे उतरलोय. ॲक्च्युली सोमनाथ मंदिराच्या इथे जायचं आहे. आम्ही जस्ट इथे बाहेरच उतरलोय. जवळपास 2 तास ट्रॅव्हल केलं आम्ही. 11 वाजले तसा. आणि आत्ता आम्ही आतमध्ये जाणार आहोत. हे पूर्ण सगळं जो पब्लिक आहे, जिद्दी माउंटेनिंगचा पब्लिक आहे. सोमनाथ मंदिराची गिरनार यात्रेसाठी आलेलं आहे पब्लिक. काय वाटतं ट्रॅव्हल करून? मजा आली? मजा येते. तर 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ मंदिर. आणि मी जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. आणि माझ्यासोबत तुम्ही कनेक्ट राहा. हा दिवस दुसरा म्हणजे यात्रेचा पहिला दिवस. आम्ही आता ट्रॅव्हल करणार आहोत आणि प्रत्येक गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही बघू शकता हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि बरोबर त्याच्या समोर इकडे सोमनाथ मंदिर आहे. आणि आता मी फायनली सोमनाथ मंदिराच्या पूर्ण आवारात पोहोचलोय. माझ्या समोर बरोबर सोमनाथ मंदिर आहे. मी तुम्हाला लांबून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही बघू शकता हा संपूर्ण आवारात किती सुंदरता आहे. जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह, मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, आता आम्ही जस्ट सोमनाथ मंदिर करून आलेलो आहे. ॲक्च्युली सोमनाथ मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे आतमधलं शूट नाही करायला मिळालं. पण मित्रांनो, सोमनाथ मंदिर इतकं अप्रतिम आहे आणि त्याचं स्ट्रक्चर इतकं कमाल आहे ना, खूप सुंदर आहे. आणि सोमनाथ मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर अजून तिथे दुर्बिणीतून अजून एक महादेवाचं मंदिर बघायला मिळतं. ते सुद्धा तुम्ही नक्की बघा तिथे गेलात तर. त्याचबरोबर आता बाजूला सोमनाथ मंदिराच्या बरोबर बाजूलाच अहिल्याबाई देवी यांचं मंदिर आहे. सो आम्ही तिथेसुद्धा आलो. तुम्ही बघू शकता हे पूर्ण त्याच्या मंदिराचा आवार आहे. सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस था. क्या समय क्या प्रलय, दोनों में तेरी महानता, महानता, महानता. सी
सोमनाथ मंदिरानंतर अहिल्याबाई देवी यांचं मंदिर आहे इथे. याच्या मागे सुद्धा एक रिझन म्हणजे 1703 मध्ये या सोमनाथ मंदिराचा विध्वंस झाला होता मित्रांनो. आणि त्याच्यानंतर अहिल्याबाई देवी यांनी 1783 मध्ये पुन्हा एकदा या शिवमंदिराची स्थापना केली होती, निर्माण केलं होतं या ठिकाणी. आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी मंदिर आहे. मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि अजून आम्हाला काही ठिकाणी फिरायचे आहेत. मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा मित्रांनो. वाव, यांनी हे तिकडे ते कॅमेरावर जे फोटो काढतात त्यांच्याकडून हे फोटो काढून घेतलेत. भारी वाटतात ना? हा. आणि हे खुश जिस तरह मेरे मन में शंकरा तू बसा है उस तरह मुझे आता आमचं सोमनाथ मंदिर पूर्ण फिरून झालंय आणि आता आम्ही त्याच्यानंतर आता म्हणजे जेवणार आहोत. जेवण झाल्यानंतर आम्ही भालका तीर्थ या मंदिरामध्ये जाणार आहोत. तर तिकडचं सुद्धा मंदिर आम्ही दाखवणार आहे. आता प्रॉपर बेडवर बसल्यावर घे. येस, सगळेजण दिसत आहेत. तुमचं स्वागत आहे भालका तीर्थ या मंदिरामध्ये. सोमनाथ मंदिर सगळेजण करून आलेत आणि आता आम्ही आलोय भालका तीर्थ मंदिर या ठिकाणी. मजा येते? येस. या प्रत्येकाचे चेहरे सांगू शकतात की किती खुश आहेत, कारण जिद्दी सोबत आहेत म्हटल्यावर प्रत्येकजण खुश असणारच, यात काही शंका नाहीये. तुम्ही माझ्या मागे पूर्ण बघू शकता. हे भालका तीर्थ मंदिर आहे श्रीकृष्णाचं. मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए, जो चला गया वो लौट के फिर ना आए, तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए. मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए, जो चला गया वो लौट के फिर ना आए, तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए. हर हर गंगे 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 गंगे हर हर 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 गंगे गंगे.